तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल बोला, माझ्या पत्नीबद्दल बोलू नका तुम्ही. माझी पत्नी काय तुमची पत्नी काय जगातल्या आता तमाम बोलतो. स्त्रियांचा हा स्थायी भावच होतो बायको झाल्यानंतर की नवऱ्यासाठी काळीजच पिळवटून टाकतात की अरे बापरे काय करू नवऱ्यासाठी आणि काय नको. तुमची पत्नी तर आपला नवरा म्हणजे विनोदाचा महारथी असल्यानंतर एका बाईनं काय काय करायचं. हो तुमची पत्नी काय म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो प्रेक्षकांनो फक्त बायकांबद्दल नाही हे आपल्या जवळच्या मित्रांबद्दल सुद्धा असतं. आपल्या जवळचे मित्र जशी आपली बायको आपल्यासोबत ठामपणे उभी असते आपल्या पडत्या काळात स्ट्रगलच्या काळात तसे आपले मित्रही उभे असतात. तुमचे सुद्धा कॉलेजमधले लहूजी मला आठवतात. लहूजी तुमच्यासोबत उभे होते. होय होय. लहूजी आणि मी जवळजवळ 3. लहूजी कोण? लहूजी कोण? तुमचे मित्र लहूजी त्यांच्या किती मुलाखतींमध्ये समीरजी चौगुले आम्ही ऐकलेलं आहे की लहूजी म्हणजे आधी गुरुवर्य मग मित्रवर्य त्यांनी नाही नाही विश्वास सोहनी. विश्वास लहूजी कुठून आणलं तुम्ही? काय म्हणजे हेच नाही ना विश्वास सोहनी लहूजी नाही विश्वास नाही, कृपया माझ्या गुरूंचं नाव sorry, असं sorry. कारण ना ते एकदम काळजात अगदी येते असं. अगदी बाबा माणसाच्या ना व्यक्तिमत्वातनं कळतं की तो समोरच्याला किती आदर देतो. सहसा संदर्भ चुकत नाही पण अगदी बरोबर विनोदाचा महारथी समोर म्हटल्यानंतर जरा संदर्भ आलेले पण हरकत नाही. काय मला विश्वासजींबद्दल काय काय दिलं त्यांनी तुम्हाला? नाही विश्वासजीने मला सर्वस्व दिलेलं आहे. अरे वा. म्हणजे मी असं म्हणू शकतो की विश्वासने मला फक्त नाटकच नाही शिकवलं तर जगणं शिकवलं. आणि मी असं स्टेटमेंट केलं तर खरं तर खोटं होणार नाही की माझ्या आयुष्याचे 2 पिलर्स आहेत. एक लहूजी नाही एक विश्वास सोहनी आणि दुसरे माझी कविता म्हणजे बायको माझी. लाख मुलाचं बोललं गेलं समीर चौगुलेंकडनं. Yes, मला yes. या गोष्टीचं कौतुक वाटतं मित्रांनो प्रेक्षकांनो रसिकांनो. आज समीर चौगुले नावाचा डोलारा आपल्याला नांदताना दिसतो पण त्याचे आधारस्तंभ कोण आहेत? कविताजी आणि विश्वासजी. सुंदर मुलाखत सुरू आहे. आता आपण वळणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीकडे. तुम्ही पाहत राहा अफाट शक्ती अचाट व्यक्ती समीर चौगुलेंसोबत. नमस्कार. हॅलो सई. हाय प्रसाद. हाय. या मंचावर मला अनेक वेळेला तुम्ही स्किट करताना बघितलं असेल बर. पण आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. मी निवेदन करणार आहे. हा कार्यक्रमात एका अत्यंत दिग्गज माणसाची मुलाखत मी घेणार आहे. सुशील गाडगीळ त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आजपर्यंत हजारो मुलाखती घेतलेल्या आहेत. वा. त्यांनी स्वतः मुलाखती घेतलेल्या आहेत पण त्यांचं अंतरंग आजपर्यंत कधीही उलगडून सांगितलं गेलेलं नाहीये. त्या माणसाची पहिली मुलाखत ही मी घेतोय. वा वा वा. त्यामुळे खूप दडपण आहे धडधड आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छांची मला प्रचंड गरज आहे. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. हो, हो, समीरजी सर. चौगुले, नमस्कार. अरे मी प्रचंड चाहताय तुमचा. तुम्हाला बघूनच हसू येतं मला. नाही, नाही. अरे विनोदाची सर, एक हो. मूर्ती माझ्यासमोर उभी आहे असं मला स्वतःच वाटत असतं. मी फार फार मोठा चाहताय तुमचा. नाही वा, सर वा, वा. मी स्वतः ना, तुमचा मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे समीरजी. of मी course, कार्यक्रम of course. पाहत असतो. वा वा वा. मला फारच आवडतं तुम्ही. सर तुम्ही शहनशाह आहात नाही, असं नाही, माझं- शहेनशाह तुम्ही आहात. नाही, नाही, विनोद सर. मूर्ती समोर उभी आहे विनोदाचा महारथी समोर उभा आहे आणि मला काय शहेनशाह म्हणतो. तुम्ही शहेनशाह आहात. पहिली मुलाखत आहे माझी म्हणजे तसं मुलाखतीचं काय घेऊन बसला? घेतच असता की तुम्ही मुलाखत. अहो, नाही, तुम्ही कुठे- घेणारच मुलाखत. तुम्ही ते हे करता ना. घ्या. मला फार आवडता तुम्ही फार आवडता. सर, ते ते अगदीच- मुलाखतींचं मी तुमचं ते सुद्धा पाहत हो, असतो. हो, काय? ते स्किट करता ना तुम्ही गप्पांच्या गावाला मामाला पाठव या मला आवडतं. नाही सर जाऊया गप्पांच्या गावा मामा नाहीच आहे त्यात. हो. हो नाही हे असं आहे. सहसा माझे संदर्भ चुकत नाहीत पण अरे बापरे माझ्या समोर समीर अरे, चौगुले. सर तुम्ही थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला याची देही याची डोळा पाहतोय बघून मलाच बरं वाटतं. इतक्या मुलाखती घेतल्या पण तुम्हाला पहिल्यांदा सर मला खूप रिलॅक्स माझं भाग्य आहे मी तुम्हाला भेटतोय. समीरजी चौगुले फार अरे नमस्कार सर, नमस्कार. हे दिग्दर्शक मित्र आपले आज या कार्यक्रमात ओंकार राऊत. हाय, हाय. नमस्कार Yes, yes. नमस्कार सर, खुद्द तुम्ही. अरे, ग्रेट मी मुलाखतकार गाडगीळ सर म्हणजे नाही, माझ्यासमोर नाही. मी डिरेक्ट करणार त्यांना. केलंच पाहिजे. आता तरुणांच्या हातातच हे यंत्र गेलं पाहिजे. त्यांनीच धुरा सांभाळली पाहिजे. अजून कोण करणार मला सांगा. ओके नाही. आपण सुरू करूया लगेच. येस 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 समीर सर रेडी आहात? येस येस मी रेडी. हा लेजंड माणूस आहे यार. मला कॉन्फिडन्सच आलाय. आता मी त्यांच्या आयुष्यातला एक एक पदर एक एक कंगोरा असा उलगडेन इतिहास हिस्ट्री बनवणार मी आज. अरे सर थँक्यू खूपच छान वाटायला लागलं. Yes, थँक्यू sir, we will थँक्यू do सर. that. सर लेट्स गो. हीच एनर्जी हवी आहे, सर. अरे समीरजी अरे नाही सर तुम्ही खूप चांगला माणूस पण अरे, एवढं सांगतो समीरजी, Please, please, sir. Ready? Order. येस ओके ओके ऍक्शन. नमस्कार. अफाट शक्ती अचाट व्यक्ती या कार्यक्रमात मी समीर चौगुले निवेदक तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर अत्यंत थोर व्यक्ती बसलेले आहेत.
ज्यांनी आजपर्यंत अख्ख्या जगाला बोलतं केलेलं आहे, पण आजचा दिवस खास यासाठी आहे की आपण त्यांना, म्हणजे खास करून मी त्यांना बोलतं करणार आहे. तर आज तुम्ही माझ्या समोर आहात, आमच्या प्रेक्षकांच्या समोर आहात. तुमच्या अंतरंगातले अनेक कंगोरे आज आम्हाला बघायचे आहेत, जवळून जाणून घ्यायचे आहेत. काय वाटतंय तुम्हाला इथे समोर बसून? काय आता मी खरं सांगू तर मला आनंद झालेला आहे. दस्तूर खुद्द समीर चौगुले माझी मुलाखत घेणार म्हणजे हो ना. अगदीच मला आनंद झालेला आहे. पण त्याहून जास्त गंमत म्हणजे मला असं वाटतं की विनोदाच्या संपत्तीने आमिर झालेला समीर आणि लोकांच्या चेहऱ्यावर ज्याच्यामुळे हास्य फुले असे चौगुलेच माझ्याशी बोलणार याचा मला आनंद आहे. अरे वा वा, क्या बात आहे. हे जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. आणखी नाही काय हा. ज्यानं लोकांना हसवण्याचा घेतलाय वसा, इतिहासात अभिनयानं ज्यानं उमटवलाय ठसा, असा अवलिया कलाकार माझा इंटरव्ह्यू घेणार कसा याचा मला जाम आनंद आहे. हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. म्हणजे मी कितीही निवेदन केलं तरी सुद्धा हे जमणं मला अशक्य आहे. शेवटी मला हेच म्हणायचंय, निवेदन करणं ही सुद्धा एक कला आहे. नाही निवेदन करणं कसली आलिया कला, निवेदन काय होऊन जातो. विनोद करणं कला आहे आणि ती खूप कठीण कला आहे. विनोद करणं म्हणजे काय आहे मला सांगा. मी सांगतो समीरजी, विनोद करणं म्हणजे ना लोकरीनं स्वेटर विणण्यासारखं आहे. हो वा. हा म्हणजे काय, म्हणजे समोरच्याच्या अनुभवांच्या गुंड्यांची लोकर आपल्या विनोदातनं हळूहळू विनत राहायची, एक एक धागा पकडायचा आणि मग समोर उभा करायचा एक नक्षीदार विनोद, आणि तोही अचूक टायमिंग सहित. काय कठीण काम आहे. आपण याच्याकडे मुलाखतीकडे घेऊया. माझा पहिला प्रश्न हा तुम्हाला आहे की तुमचा जन्म कुठे झाला? माझा हात कडंगलेला झाला. तुमचा कुठे झाला? माझा विरारला झाला. हो विरार म्हणजे आपलं वसईचं तिथलं. वसईच्या पुढचं विरार. घरी कोण कोण असतं तुमच्या घरी? मी माझे आई बाबा असतात. अरे तुम्हाला आई बाबा आहेत? हे हा काय प्रश्न आहे? तसं नाही आई बाबा असतातच म्हणजे. नाही आहेत. वा छान छान. पण मग भावंड किती घरात? नाही, मी एकुलता एकच आहे. हा, एकुलता एकच. तुम्ही एकुलते, याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं, मला उत्कंठ आहे. काय जे छोट्यांचे लाड होत असतात, मोठ्यांचे लाड, एकुलत्या एकाचे किती लाड झालेले आहेत? लाड तर झालेच आहेत. मी आई मला कृष्ण म्हणायची. बर. कारण मी फ्रीज मधलं दही आणि दूध नेहमी चोरून खायचो. इथे लागलेलं असायचं. आई म्हणते, गुलाम कसं लागलंय बघ चेहऱ्याला, असं नेहमी म्हणायचे. आणि बाबाही माझे खूप लाड करायचे. माझा फेवरेट टाइमपास हाच होता की बाबांच्या खांद्यावर बसायचं आणि जत्रेतली जी अशी ती पिपाणी असते पण हे वर जातं बघा, ती अशी वाजवत अख्खा विरार मी फिरायचो. म्हणजे प्रेक्षक असं म्हणायला हरकत नाही, हास्य जत्रा गाजवणारा समीर चौगुले बाबांच्या खांद्यावर बसून विरारची जत्रा सुद्धा गाजवायचा. पण माझी एक चुलत बहीण. चांगलं चाललं होतं. काय उत्तम चाललं होतं. हा उत्तम चालू आहे सर. छान. Yes. समीर सर, हा बोला. तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय फक्त. इज इट? हा म्हणजे इंटरव्ह्यू त्यांचा आहे ना. हा, पण त्यांनी मला विचारलं ना विरार बद्दल, मग कसं ब्लँक सोडणार ना असं. हा पण असं तुम्ही स्वतःबद्दल नका बोलू. म्हणजे तुम्हाला आई कृष्ण म्हणते की काय, याच्यात ऑडियन्सला इंटरेस्ट नाहीये. त्यांना आई काय म्हणते, कृष्ण बाबा शंकर काय, हो, नाही, त्याच्यात obvious. ते काढून घ्या बाहेर. नाही, बरोबर. तुमच्या तोंडाला ग्रीस लागू नाही तर दही, आय डोंट केअर. त्यांच्या तोंडाला काय लागलंय ते आम्हाला जाणून घेण्यात नाही, इंटरेस्ट. ते जरा फ्लो मध्ये माझं होऊन आय गेलं. कॅन अंडरस्टँड. आपण करूया. मी आता करून घेतो. छान करून घेतो. छान. असं बोलता करतो ना छान. येस येस काही नाही सर, प्रॉब्लेम. अप्रतिम सुरू आहे. फक्त तुम्ही स्वतःबद्दल बोला. अगदी मी हळूहळू जसजसे प्रश्न येणार तसतसा मी खुलत राहणार. Yes, शेवटी yes. आपण माणसं काय ओके, ठीक आहे. एनर्जी चांगली आहे सर. समीर सर, या ऍक्शन. पुढे आपण वळणार आहोत. छान गप्पा रंगतायत. तर आमच्या सूत्रांकडून आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत खूप पारितोषिक मिळवलेली होती. काय सांगाल त्याबद्दल? त्या वक्तृत्व स्पर्धेत माझा काय घेऊन बसलात? मला तुमच्या आयुष्यात जास्त रस आहे की बाबा ही विनोदाची नीव पेरली कुणी, म्हणजे कुठनं आलं हे? शाळेत असल्यापासून तुम्हाला जमतंय का हे? हा, म्हणजे आम्हाला जो समीर चौगुले दिसतो घ्या करणारा, हे विनोद त्याला शाळेत सापडले का? कुठनं कशी सुरुवात झाली तुमची? नाही, शाळेत असताना एकदा मी नाटकात काम केलं अरे होतं वा. आणि त्यात मी पारितोषिक मिळवलेलं होतं. अरे वा, अभिनंदन. प्रवासाबद्दल काय सांगाल मला सांगा. प्रेक्षकांना उत्कंठ आहे बरं का तुमचा प्रवास अभिनयातनं तिथनं सुरू झाला. नाही, मी पुढं काय केलं? फक्त माझा प्रवास अभिनयापुरता सीमित नाही राहिला. मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा भाग अरे वा. घेतला. मी फॅन्सी ड्रेस मध्ये एका वर्षात मी 3-4 कॉम्पिटिशन्स केलेल्या होत्या. एकात पोस्टमन झालो होतो. अरे वा. एकात पोलीस इन्स्पेक्टर झालेलो वा, होतो वा. आणि एकात पंखा झालेलो होतो. अरे वा, याच्यात मला उत्सुक आहे. पंखा झाला होता म्हणजे काय? सिलिंग फॅन मी झालो होतो. पत्रे घेतलेले होते पुठ्ठ्याचे आणि असे गळ्यात लावलेले होते आणि मी पंखा
एक्सक्यूज काही मजा येते जरा सर व्यवस्थित होत मस्त होते मजा यायला लागली कारण काय ते पंख्याची काय करताय तुम्ही परत तुमच्याबद्दलच सांगताय माझ्याबद्दल सर तुम्ही कशाला फॅन बिन करून दाखवताय तुम्ही फॅन झालात का नाही ह्यात इंटरेस्ट नाहीये ते कुठला फॅन झालेत का ते विचारा ना सर हो सॉरी ते माझ्यावर एकदम मी माझं सांगायला लागलो माझं सांगायला लागलो म्हणजे ते तुम्हाला प्रश्न विचारतायत ते इंटरव्ह्यू आहात का तुम्ही नाही मी इंटरव्ह्यू घेणार आहे मग पण ते तुम्हाला प्रश्न विचारतायत की नाही Yes, बरोबर तुमचं आहे. मानधन मी त्यांना देऊ का आणि त्यांचं शाल आणि श्रीफळ तुम्हाला देऊ का सांगा बरं नका हे असं करू प्लीज सर येस त्यांना प्रश्न विचारायला देऊ नका तुम्ही प्रश्न विचारा हो नाही काय होते प्रश्न काय होते मी त्यांच्याशी प्रश्न विचारला ना तोपर्यंत व्यवस्थित असतो त्यांची शैली इतकी जबरदस्त आहे ना ते फिरून मला प्रश्न विचारतात आणि तो पॉइंट मिस होतो फ्लिप करण्याचा आणि मी उत्तर देऊ सावध राहा आता मी ऍक्टर सावध राहा आणि काही बोलू नका नाही छान काही बोलू नका मी करतो व्यवस्थित ओके व्यवस्थित आहे सर व्यवस्थित समोर आहे. असताना काय घाबरायचं म्हणा स्वतःबद्दल सांगा त्यांना तुम्ही काही विचारू स्वतःबद्दल. नाही, अगदी काय माणसं पुस्तकासारखे सर चलो समीर सर येस ऍक्शन एखादा माणूस शिखरावर उभा असतो पण त्याच्या मागे अनेकांचा हातभार लागलेला असतो तुमच्या यशाच्या मागे तुमच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे अरे काय सांगाल त्याबद्दल काय माझ्या यशाचं कुठे घेऊन बसलात माझं यश काय डोंबलाचं यश मी आपले प्रयत्न करत असो तुमच्या यशाबद्दल मला फार कौतुक वाटतं मला काय तमाम प्रेक्षकांना ना फार उत्कंठ असते की ही समीर चौगले वयाची आता I guess तुम्ही 50 गाठली आहे 29 वर्ष 51 complete. 51 To be very या पूर्ण प्रवासात 29 वर्षांची कारकीर्द काय होती होय. तुमच्या पाठीमागे कोण होतं माझी बायकोच असेल काय झालं समीरजी काय होतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक पत्नी असायलाच हवी वा. जी आपल्या पडत्या काळात आपल्यासोबत उभी राहते आता तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये मी ऐकलेलं आहे तुमची जी पत्नी आहे ती तुमच्या पडत्या काळात तुमच्यासोबत होती हो की नाही? त्यांच्याबद्दल तुम्ही अगदी तोंड भरून बोलत असता हो की नाही मी जेव्हा जेव्हा तुमची मुलाखत ऐकतो पाहतो तेव्हा तेव्हा मी सुनीताजींचा उल्लेख ऐकत असतो कविता तुम्ही दुसरं लग्नही केलं का नाही एकच लग्न केलंय तिचंच नाव कविता आहे अच्छा बरं कविता नाही पण त्यांच्याबद्दल मला कौतुक काय वाटतं आजपर्यंत प्रेक्षक हे सांगायला फार आवडेल पहिलं मानधन पहिली नाईट समीर चौगुले या माणसाला मिळाली ती 300 रुपये पण त्या 300 रुपयात सुद्धा टुकीनं संसार केला कविताजींनी आता नाईट म्हणजे काय तर आपल्याला नाटकासाठी जे पाकिट मिळतं त्याला आपण नाईट म्हणतो काय सांगाल तुम्ही या प्रवासाबद्दल की 300 रुपयात सुद्धा आपली सहचारिणी आपल्यासोबत ठामपणे उभी राहते संसार करायला काय सांगाल त्यांना अडवा ना समीर सर हो सर मी अडवतोय त्यांना पण ते असं कसं मोठा माणूस आहे ना बोलता गॅपच देत नाहीत तर मी अडवतोय. शिरानामध्ये मग अँकर आहात ना तुम्ही होय. अँकरचं काम काय असतं भरकटलेला जहाज जागेवर आणणं थांबवणं अडवणं का शेपुटा तुम्ही जहाजाच्या मागे मागे फरफटत जायला नका हसू. अडवा त्यांना हो येस मी तेच करतो आहे आणि सतत उठू नका हलू नका क्लोज लागलाय काय झालं का? नाही, तुम्ही Sorry, मला मी लागत होतं. काही आता हेच बोलणारच नाही हा दादा मी तुमच्या पत्नीबद्दल बोलत होतो समीरजी प्रेक्षकांना ऐकायला फार आवडणार आहे हे बघा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल बोला माझ्या पत्नीबद्दल बोलू नका तुम्ही माझी पत्नी काय तुमची पत्नी काय जगातल्या आता तमाम बोलतो. स्त्रियांचा हा स्थायी भावच होतो बायको झाल्यानंतर की नवऱ्यासाठी काळीच पिळवटून टाकतात की अरे बापरे काय करू नवऱ्यासाठी आणि काय नको तुमची पत्नी तर आपला नवरा म्हणजे विनोदाचा महारथी असल्यानंतर एका बाईनं काय काय करायचं हो तुमची पत्नी काय म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो प्रेक्षकांनो फक्त बायकांबद्दल नाही हे आपल्या जवळच्या मित्रांबद्दल सुद्धा असतं आपल्या ह्या जवळचे मित्र जशी आपली बायको आपल्यासोबत ठामपणे उभी असते आपल्या पडत्या काळात स्ट्रगलच्या काळात तसे आपले मित्रही उभे असतात तुमचे सुद्धा कॉलेजमधले लहूजी मला आठवतात लहूजी तुमच्यासोबत उभे होते होय लहूजी आणि मी जवळजवळ 3 लहूजी कोण लहूजी कोण तुमचे मित्र लहूजी त्यांच्याबद्दल किती मुलाखतींमध्ये समीरजी चौगुले आम्ही ऐकलेलं आहे की लहूजी म्हणजे आधी गुरुवर्य मग मित्रवर्य त्यांनी नाही विश्वास सोहनी विश्वास लहूजी कुठून आणले तुम्ही
काही म्हणजे हेच नाही ना, विश्वास सोनी लहूजी ना विश्वास नाही, कृपया माझ्या गुरूंचं नाव असं sorry. कारण ना ते एकदम काळजात अगदी आहे ते असं. अगदी की बाबा yes. माणसाच्या ना व्यक्तिमत्वातनं कळतं की तो समोरच्याला किती आदर देतो. सहसा संदर्भ चुकत नाही, पण अगदी बरोबर विनोदाचा मारुती समोर म्हटल्यानंतर जरा संदर्भ आलेले, पण हरकत नाही. काय मला विश्वासजींबद्दल काय काय दिलं त्यांनी तुम्हाला? नाही, विश्वासजीने मला सर्वस्व दिलेलं आहे. अरे वा. म्हणजे मी असं म्हणू शकतो की विश्वासने मला फक्त नाटकच नाही शिकवलं, तर जगणं शिकवलं. आणि मी असं स्टेटमेंट केलं तर खरं तर खोटं होणार नाही की माझ्या आयुष्याचे दोन पिलर्स आहेत. एक लहूजी नाही एक विश्वास सोनी आणि दुसरे माझी कविता म्हणजे बायको माझी. लाख मोलाचं बोललं गेलं समीर चौगुलेकडनं. Yes, मला yes. या गोष्टीचं कौतुक वाटतं. मित्रांनो, प्रेक्षकांनो, रसिकांनो, आज समीर चौगुले नावाचा डोलारा आपल्याला नांदताना दिसतो, पण त्याचे आधारस्तंभ कोण आहेत? कविताजी आणि विश्वासजी. सुंदर मुलाखत सुरू आहे. आता आपण वळणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीकडे. तुम्ही पाहत राहा अफाट शक्ती, अचाट व्यक्ती समीर चौगुलेंसोबत. नमस्कार. बरे काय, छान मजा आली. छान, रंगला. मज्जा. हे ज्यूस बीस असेल तर सांगा जरा. मजा आली ना? काय झालं? काही चुकलं? अरे तुम्ही तेच करताय ना परत समीर चौगुले. नाही काय तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय. लक्षात येत आहे का तुमच्या? तो प्रश्न पण मी त्यांना विचारला होता. अरे पण तुम्हीच उत्तर दिलीत की नाही? आणि मुळात अँकर तुम्ही असताना ब्रेक हे कसे काय घेतात? हा माणूस कसे घेतात ब्रेक? फटच देत नाही. मी शिरू कुठून त्याच्यात, मला हेच कळत मला नाही. मला माहित आहे तुम्ही शिरा कुठे. आणि त्यांनी ब्रेक अनाऊन्स केला ना, तुम्ही पण करा ना ब्रेक अनाऊन्स. अरे पण त्याने ऑलरेडी केल्यावर दोन ब्रेक होतील ना. अरे आंबाड एकच लावणार ना, पण लाईव्ह शो सुरू आहे का हा? एडिट होईल ना त्यांचं. अरे पण काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी ब्रेक घेतल्यानंतर हे फिरलं असं नाही light beat फिरला फिरलं, नाही. music तुम्ही पण- हात जोडलेत आणि नमस्कार ज्यूस बीस करायला लागलात लगेच. हा, तेवढं मात्र- हसू नका. नाही हसत नाहीये मी. तुमचं मॅनेजर मोठं तोंड करून मागतो 1.5 लाख रुपये, तुम्ही 25,000 पण करत नाहीये तिथे. हसू नका. मी खरंच सांगतोय, मी तुमचं पेमेंट आहे ना त्या सरांना देईन मी. नाही आधीच नाही, नाही सांगतोय. हे बा हे असं नाही करायचं. मग नीट मी घ्या बोलतोय, interview. मी- हो मी आता घेतो मी. तर अफाट शक्ती, अचाट शक्ती या अहो, कार्यक्रमात थांबा ना, ऍक्शन तर बोलू द्या ना. अरे दडपण आला असणार. काय होतं, प्रत्येकाला सवय नाही हो मुलाखती घेण्याची. आमचं काय कामच आहे मुलाखती घ्या, त्यामुळे आम्हाला Yes. ऐका समीरजी होय, भाई, मला तुम्हाला मी काय सांगणार बाबा, विनोदाचा महारथी. नाही, त्याला नाही. जागा कशा घ्यायच्या, बोलायचं कसं सगळं माहिती आहे. विनोदाचा आणि ह्याचा काही संबंध नाही, तुम्ही सांगा. नाही मला काय म्हणायचं आहे की समजा आता याच्या पुढे तुम्ही जर मुलाखत ऍक्शन म्हणाले की 2 सेकंदांचा पॉज द्या. काय होतं त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा, म्हणजे त्याला मला एक माहित नसतं 2 सेकंद थांबायचे, मला माहितीच पहिलाच आहे ना. हो आता थांबतो काय problem. बरंच आता करू. चांगलं सुरू आहे सर. फक्त तुम्ही बोलायचं आहे. तुम्ही बोला. तुमच्याबद्दल बोलायचं आहे. अरे मला तर आवडतं बोलायला, मला बोलतं करायलाही आवडतं. सर, मुलाखतीत बोला प्लीज. तुम्ही बसा. चालेल. सर काय आहे ना, तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल बोला, एवढंच मला सांगा. समीर सर हो, लक्षात हो, ठेवा. आता लगेच घ्या तुम्ही. महत्वाचं आहे. हो पण छान चालली ना. होय. छान चाललंय. हा. होय छान. चलो, 2 चलो, सेकंद चलो, थांबून करायचं काय माहिती, त्यांना टेक्निकलला पण वेळ मिळतो. बरोबर. 2 सेकंद. चलो ऍक्शन. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अफाट शक्ती अफाट शक्ती या कार्यक्रमात. आज आपण आहेत. सर एकच मिनिट. अरे तुम्ही का नाही घेताय? अरे पण 2 सेकंद थांबायचं होतं ना, मी थांबलो 1-2 म्हणेपर्यंत त्या माणसाने सुरू केलं. अरे पण तुम्ही पण करा ना सुरू. अरे म्युझिक नंतर 2 सेकंद थांबायचं होतं, त्यानेच सांगितलं ना. नाही समीरजी ते नौक्यांसाठी काय होतं लक्षात घ्या. नौके जे असतात ना ते गांगरतात, त्यांना लक्षात येत नाही थांबायचं काय. लाईट चेंज होतात, त्याच्यानंतर परत कॅमेराचं पण असतं ना हो, टच फोकस असतो. पण सर मी नौखाच आहे ना, म्हणजे मी थांबायला पाहिजे ना. हा पण काय झालं, जर अगदीच वेळ गेला तर मग मुलाखत पडते ना हो. नाही सर, पडतेच आहे पडतेच आहे सर एक मिनिट प्लीज. बरं. एक काम करा, डायरेक्ट रॅपिड फायर सुरू करा, बाकीचं आपण नंतर बघूया. नाही हे असं नका करू. मी घेतो आधीच घेतो ना. नको, काही गरज नाहीये. आधीच सगळं पडलेलं आहे. रॅपिड फायर सुरू करा, बाकी नंतर बघूया आपण. हा घेतो मी आधीपासून घेतो ना अरे त्याच्यात. सांगताय ना, नका घेऊ. घेणार रॅपिड फायर करूया, नंतर काढूया सगळे शॉट तुझे. नाही नंतर नको, मी नंतर UK ला चाललोय. वेड्यात का जरा. आजच नंतर, उद्या परवा नंतर नाही. अच्छा ओके आज युकेचं सांगू नका काय ते कौतुक, हे नीट करा. अरे सर आणि मॅनेजरला सांगा, एवढे पैसे मागतो ना 1.5 लाख रुपये, त्याला सांगा काय आपण माती खातोय ते इथे. चला
ऍक्शन. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता वळणार आहोत अत्यंत इंटरेस्टिंग सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. अरे वा. मी तुम्हाला काही पटपट प्रश्न विचारणार हा, हा, आहे. 7 प्रश्न आहेत. त्या 7 प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत हा. तर तुम्ही जिंकणार आहात हे गिफ्ट हॅम्पर. हे वालं? Yes. अरे वा, वा, वा. तर तुमचा पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार हा. आहोत. सर, तुमचा आवडता रंग कोणता? आकाशी. तुमचा निळा. आवडता पक्षी? पोपट. आवडती वेळ? वेळ दुपारची असेल. आवडता फळ? फळ आंबा. आवडतं ठिकाण? ठिकाण पटकन, पटकन, पटकन. अरे थांब, हे महाबळेश्वर. आवडता अभिनेता? अरुण कदम. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे समीर चौगुलेंसाठी. 7ही प्रश्नांची उत्तर अगदी जलद गतीने दिल्याबद्दल त्यांना मिळत आहे हे गिफ्ट हॅम्पर. समीरजी चौगुले. थँक्यू. मला कल्पना नव्हती हो 7 याच्यात मला मिळेल पण ते. पटापट उत्तर दिली तुम्ही बाबा. ओ हो, आय रिअल गॉट इट. येस सर, मजा आली पण. नाच सर. इंटरव्ह्यू कोणाचा होता? त्यांचा. येस, इंटरव्ह्यू घेणारा कोण होता? मी मग रॅपिड फायरचे प्रश्न कोणी विचारले पाहिजे? मी विचारले पाहिजे. उत्तरं कोणी दिली पाहिजे? त्यांनी. मग गिफ्ट कोणाला मिळालं पाहिजे? त्यांना. मिळालंय कोणाला? मला. ओ, मला कसं मिळालं हे गिफ्ट? मला कसं मिळालं? नाही नाही नाही, मला कसं मिळालं? अरे कारण तुम्ही तेच करताय परत सर. तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारायला देतात आणि तुम्ही स्वतःच उत्तर देताय. ते मला प्रश्न विचारता. अरे 1000 लोकांनी मला सांगितलं ना नको घेऊ समीर चौगुलेला, स्वतःच बोलण्यात मग्न असतो तो, पण नाही, मला तेच ऐकायचं होतं. सांगा त्या मॅनेजरला जाऊन सांगा तुमच्या जे पैसे मागतो ना ते नाही तेवढ्या किमतीचं काम नाही करत तुम्ही. त्या मॅनेजरला अवकात माहितीये का तुमच्या? ऍक्च्युली तिलाच माहिती आहे. हा? बायको आहे माझी ती. बायको मॅनेजर आहे. बायको मॅनेजर आहे? हो. समीरजी म्हणजे मी काय ऐकतोय आमच्या बाय. प्रेक्षकांना या गोष्टीची उत्कंठ आहे बरं हो, का. बसा सर, मला सांगा तुमची पत्नीच तुमची मॅनेजर आहे, कसं जमवतात त्या मला सांगा. नाही, एक दिवस तीच मला म्हणाली की तू बाहेर कशाला पैसे देतो, बर. मी घरीच असते तर मी सगळं मॅनेज करते. काय याच्यात चल निघ, चल चल निघ. स्वतःच सांगत बसलाय तर निघ, चल. गिफ्ट ठेव.